हरी ओम. श्री स्वामी समर्थ. एक तरुण मारवाडी 3 वर्ष अक्कलकोटमध्ये स्वामी सेवेसाठी म्हणून राहिला. त्याच्या घरून वारंवार पत्र येत होती, पण हा काही घरी गेला नाही. शेवटी कंटाळून वाट बघून बघून मग त्याचे वडील आणि काका एक दिवस त्याला नेण्यासाठी म्हणून अक्कलकोटमध्ये आले. त्यांनी चोळाप्पांना सांगितलं की आमच्या मुलाबद्दल प्रार्थना करून तुम्ही स्वामींना जरा सांगून बघावं. मग लगेचच चोळाप्पा आले स्वामी महाराजांकडे. म्हणाले, स्वामी महाराज, हे मारवाडी आपल्या मुलाला न्यायला आलेत हो, आज्ञा मागतायत आपली, काय सांगू त्यांना मी. स्वामी त्या तरुण मारवाड्याला म्हणाले, अरे आता तू आपल्या घरी जा बाबा आणि अधूनमधून इथे येत जा बरं. मग स्वामी आज्ञा झाली तसं त्यांनी मग नैवेद्य पूजा वगैरे करून निघण्याची तयारी केली. पण स्वामी चरणी तो वारंवार विनवू लागला की कृपा करून या चरणांचं दर्शन मला अधूनमधून देत जा हो महाराज, आणि आपण मला काही प्रसाद द्यावा निघताना. ते ऐकून स्वामी म्हणाले, हे बघ, इथे देणं घेणं व्यापार असं काही चालत नाही बरं. तुला प्रसादच पाहिजे असेल तर तिथे ती हाडकं पडली, त्यातली 4 हाडकं घेऊन जा. आता स्वामींनी असं सांगितल्यानंतर कसं तरी त्यांनी आपलं एका फडक्यामधनं हाताला येतील ती 3-4 हाडकं घेतली, बांधून घेतली आणि आले घरी. दुसऱ्या दिवशी त्याने ते फडकं उचललं आणि जरा जड वाटलं, सोडून बघितलं तर आत भरपूर असं सुंदर सोनं दृष्टीस पडलं. आणि वजन केलं तर किती भरावं श्रोते हो, 5 शेर भरलं. 3 वर्षाची चाकरी चौपट प्रमाणामध्ये झाली हो. आणि मग त्यातलं 10 तोळे सोनं घेऊन त्यांनी अक्कलकोटला येऊन स्वामी चरणी ते अर्पण केलं. सेवेकऱ्यांना सगळी हकीकत सांगितली. हा तरुण मारवाडी स्वामी महाराजांचा एकनिष्ठ भक्त बनला बरं.